हॅलो स्टुडंट्स, पहिलं जे युनिट आहे इथॉलॉजी, जे आपण स्टार्ट केलं होतं. या इथॉलॉजी युनिटमध्ये आत्तापर्यंत आपण इनबॉर्न बिहेवियर आणि ॲक्वायर्ड बिहेवियर असे 2 पॉईंट पाहिले. तर पहा, इनबॉर्न आणि ॲक्वायर्ड बिहेवियरमध्ये काय डिफरन्स असतो. तर इनबॉर्न बिहेवियर म्हणजे ज्याला आपण इनेट बिहेवियर असंही म्हणलं जातं, ज्याला नॅचरल बिहेवियर असंही म्हणतं, की ज्याला एक्सपिरियन्सची गरज नाही, ज्याला लर्निंगची सुद्धा गरज नसते. ज्याला इनबॉर्न बिहेवियर म्हणजे बिफोर बर्थ, जन्मताच आपल्याला जे मिळालेलं असतं, ज्याला इनबॉर्न बिहेवियर. ॲक्वायर्ड म्हणजे आफ्टर बर्थ आपण जे काय केलेलं असतं, ॲक्वायर केलेलं असतं, ज्याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड बिहेवियर. वेन अ पर्टिक्युलर टाईप ऑफ स्टिम्युलस प्रोड्यूस सेम टाईप ऑन अ रिस्पॉन्स इन होल लाईफ ऑर थ्रू आउट द लाईफ ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज अ कॉल्ड ॲज अ इनबॉर्न बिहेवियर. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक स्टिम्युलसला आपण जन्मल्यापासून ते आपल्या एंड ऑफ द लाईफपर्यंत तो सारखाच जर रिस्पॉन्स देत असेल तर त्याला इनबॉर्न बिहेवियर असं म्हटलं जातं. आणि ॲक्वायर्ड बिहेवियरमध्ये आपली स्टिम्युलसला रिस्पॉन्स करण्याची जी पद्धत आहे ही वेळोवेळी चेंज होत राहत असते, कारण आपल्याकडे एक्सपिरियन्स येत असतो, आपल्याकडे मॅच्युरिटी वाढत असते. लर्निंग प्रोसेसमध्ये सुद्धा या स्टिम्युलेशनवरती आपण विचार करून रिस्पॉन्स देण्याची पद्धतसुद्धा बदलत असतो, ज्याला ॲक्वायर्ड बिहेवियर असं म्हटलं जातं. तर पहा, इनबॉर्न बिहेवियर हे नॅचरल बिहेवियर आहे, हे ॲक्वायर्ड बिहेवियर हे आर्टिफिशियल बिहेवियर आहे. इनबॉर्न बिहेवियर जन्मताच आपल्यासोबत आहे, त्यामुळे ते मे बी हेरिडिटरी बिहेवियर आहे. पण ॲक्वायर्ड आफ्टर बर्थ आपण जे ॲक्वायर्ड केलेलं असतं त्यामुळे त्याला नॉट हेरिडिटरी बिहेवियर असं म्हटलं जातं. इनबॉर्न बिहेवियर हे अनमॉडिफाईड बिहेवियर आहे, हे मॉडिफाईड आहे, याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकतो. इट डज नॉट ब्रिंग अबाउट ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, की ज्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन हा पॉईंट येत नाही. पण ॲक्वायर्ड बिहेवियरमध्ये इट डज ब्रिंग्ज अबाउट ॲडॅप्टेशन इन ॲनिमल. म्हणजे हा जो बदल असतो लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्यामध्ये आलेला जो बदल असतो तो मे बी काय असू शकतं, ॲनिमलमधलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन असू शकतं. इकडं इनबॉर्न बिहेवियरमध्ये त्याला ॲडॅप्टेशन म्हणता येत नाही किंवा तशा पद्धतीचा बदल हा होत नाही. त्यानंतर आपण या युनिटमधला जो लास्ट पॉईंट आहे ज्याला म्हटलं जातं सोशल बिहेवियरचं एकमेव एक्झाम्पल पाहणार आहोत. हे एक्झाम्पल आपण बऱ्यापैकी 11वी 12वी किंवा जिथं आपण ॲनिमल हजबंड्री हा टॉपिक पाहिला होता. या टॉपिकमध्ये आपण सोशल बिहेवियर किंवा या हेडिंगखाली पाहिलं होतं की ज्याला आपण म्हटलं जातं ॲपिकल्चर, या हेडिंगखाली हा पॉईंट स्टडी केला होता. इथं आपण याच्यामध्ये सोशल बिहेवियर हा पॉईंट स्टडी करतोय. सोशल बिहेवियर याचा अर्थ असा होतो की हे ॲनिमल ग्रुपनी राहत असतात आणि ग्रुपनी राहत असताना प्रत्येकाची लेबर ऑफ डिव्हिजन झालेलं असतं. या लेबर ऑफ डिव्हिजनमध्ये प्रत्येकाची कामं वाटून दिलेल्यामुळं ते प्रत्येकजण आपापले काम करत असतात. कशा पद्धतीनं ते एकत्र राहतात आणि त्यांच्यामधलं जे काही स्टिम्युलसला रिस्पॉन्स देण्याची जी पद्धत आहे ती आपण आता स्टडी करूया. की आहे पॉईंटचं नाव आहे सोशल बिहेवियर. तर पहा, इन्सेक्ट दॅट शो सोशॅलिटी इन टर्म ऑफ कॉपरेशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सोशॅलिटी म्हणजे एक प्रकारची ग्रुपने राहणारे हे ॲनिमल आहेत. याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आहे. दी लिव्ह अँड वर्क टुगेदर इन अ कॉलनी. एखाद्या कॉलनीमध्ये राहून ते एकत्र राहतात आणि एकत्रितपणे काम करत असतात. सच इन्सेक्ट आर कॉल्ड ॲज अ सोशल इन्सेक्ट असं म्हटलं जातं. दीज आर व्हेरियस सोशल इन्सेक्ट लाईक, आपल्याला माहिती आहे हा अँड्स आहेत, टर्माइट्स आहेत आणि हनीबीज आहेत. आपल्याला या पॉईंटमध्ये हनीबीचं एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. सोशल इन्सेक्ट्स आर पॉलिमॉर्फिक. पॉलिमॉर्फिक याचा अर्थ की ग्रुपनी जरी राहत असेल, एका कॉलनीमध्ये जरी राहत असतील तर जे ॲनिमल राहतात यांच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर हे डिफरन्स असू शकतात किंवा डिफरन्सिएटिव्ह असतात. म्हणून याला पॉलिमॉर्फिक इन नेचर असं म्हटलं जातं. बिकॉज दे आर मोर दॅन वन इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे अनेक एकत्र राहतात पण मॉर्फॉलॉजी म्हणजे मेल फिमेल आता आपल्या लक्षात येईल की या कॉलनीमध्ये कोण कोण राहतात, म्हणून याला पॉलिमॉर्फिक इन नेचर असं म्हटलं जातं. दे आर कॉलोनियल बिकॉज त्यांना कॉलोनियल असं म्हटलं जातं. जसं आपण ॲनिमल क्लासिफिकेशन पाहत असताना सेडेंटरी ॲनिमल, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो कॉलोनियल किंवा ज्याला सेसाईल ॲनिमल असंही म्हटलं जातं. एकत्र एकटे राहणारे जे आहेत त्याला सेसाईल ॲनिमल असंही म्हटलं जातं. तशा पद्धतीनं हे जे आहेत यांना कॉलोनियल ॲनिमल असं म्हटलं जातं. इच इंडिव्हिज्युअल्स ऑफ द कॉलनी हॅज द स्पेसिफिक फंक्शन. प्रत्येक जरी कॉलनीमध्ये राहत असला तरी प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक स्पेसिफिक काय आहे, वर्क करायचं आहे किंवा फंक्शन आहे. कॉलनी कंटेन्स थाउजंड्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. या कॉलनीमध्ये थाउजंड्स ऑफ काय आहेत, ॲनिमल्स आहेत. कॉलनी कन्सिस्ट ऑफ 3 टाईप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता जे काही इंडिव्हिज्युअल्स या कॉलनीमध्ये राहतात त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. नेमली क्वीन आहे, ड्रोन आहे आणि त्याच्यानंतर आहे वर्कर्स आहे. हे 3 ॲनिमल्स आहेत, म्हणूनच याला पॉलिमॉर्फिक इन नेचर असंही म्हणलेलं आहे. आता पहा, हे एक्झाम्पल आहे हनीबीचं.
हनीबीज कॉलनी कन्सिस्ट ऑफ 3 टाईप ऑफ इंडिव्हिज्युअल्स, क्वीन, ड्रोन आणि वर्कर. आता आपण सुरुवातीला क्वीनबद्दल पाहूया. अ सिंगल डिप्लॉयड फर्टाईल फिमेल इन द हाईव्ह ऑफ हनीबी इज कॉल्ड ॲज अ क्वीन. याचा अर्थ पहा, क्वीन ही नेहमी सिंगल असते. डिप्लॉयड म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये तयार होत असते, त्यामुळं 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात म्हणून याला डिप्लॉयड असं म्हटलं जातं. ही एक फर्टाईल म्हणजे एग लेईंगचं काम करणार आहे म्हणून याला फर्टाईल फिमेल असं म्हटलं जातं. इन द हाईव्ह ऑफ, हाईव्ह म्हणजे काय की जे मधाचं पोळं असतं ज्याला म्हटलं जातं हाईव्ह ऑफ हनीबीज कॉल्ड ॲज अ क्वीन. त्याच्यानंतर आहे इट इज अ लार्जर इन साईज. आता या कॉलनीमध्ये जी क्वीन असते याची जी साईज असते ती सगळ्यात मोठी असते. कोणापेक्षा? इट इज अ लार्जर इन साईज दॅन द ड्रोन अँड वर्कर ज्याला क्वीनला राणी माशी असं म्हटलं जातं आणि हा ड्रोन असतो आणि त्याच्यानंतर वर्कर असतो. इट लेस फर्टिलायझड अँड अनफर्टिलायझड एग लेईंगची कपॅसिटी ही क्वीनमध्ये, म्हणजे या क्वीनचं फंक्शनच आहे टू ले एग्स. पण 2 प्रकारचे एग्स ले करण्याचं काम करत असतं. एक आहे फर्टिलायझड आणि दुसरं आहे अनफर्टिलायझड एग्स. इट डेव्हलप्स फ्रॉम द फर्टाईल एग्स. आत्ताच आपण सांगितलं की क्वीन जी तयार होत असते ही कशामुळे तयार होत असते? फर्टिलायझड एग्सपासून तयार होत असते. इट्स मेन फंक्शन इज टू ले एग्स. इथं पॉईंट क्लिअर आहे. आपली जी एक्झाम MCQ टाईपची जर झाली तर याच्यामध्ये आपल्याला हा क्वेश्चन तयार होऊ शकतो. तयार झालेली क्वीन ही कशापासून तयार होणार आहे? फर्टिलायझड एगपासून तयार होणार आहे आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे? टू ले एग्स. हे झालं क्वीनबद्दल. म्हणजे सिंगल आहे, डिप्लॉयड आहे, फर्टाईल आहे आणि ज्याचं काम एग लेईंगचं आहे आणि फर्टिलायझड एगपासून ही तयार होत असते आणि त्याचं एकमेव फंक्शन टू ले एग्स. त्याच्यानंतर आहे ड्रोन, ज्याला आपण मेल म्हणूया. की या हनीबीच्या हाईव्हमध्ये फक्त एकच ड्रोन किंवा ज्याला आपण मेल असं म्हणता येईल असा प्रेझेंट असतो, की जो कसा आहे फ्यू हॅप्लॉइड आहे, म्हणजेच अनफर्टिलायझड एगपासून हा तयार होतो. याला फर्टाईल मेल इन द हाईव्ह ऑफ हनीबीज असंही म्हटलं जातं, कॉल्ड ॲज अ ड्रोन. पहा, संख्या काही असते, हे हॅप्लॉइड असतात. म्हणजे क्वीन कशी सिंगल असते तसे ड्रोन हे एकापेक्षा जास्त असू शकतात. त्याच्यानंतर हा मेल आहे या हाईव्हमधला, याला ड्रोन असं म्हटलं जातं. आता याची साईज दे आर स्मॉलर इन साईज दॅन द क्वीनपेक्षा याची साईज ही कशी आहे? लहान आहे. द डेव्हलप फ्रॉम द अनफर्टिलायझड एग. आता हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही 12वीला सेक्स डिटर्मिनेशन या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. हनीबीमध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन आहे ज्याला काय म्हटलं जातं, विदाऊट फर्टिलायझेशन होणारं हे सेक्स डिटर्मिनेशन आहे. फर्टिलायझेशन जर झालं तर त्याच्यापासून फिमेल तयार होते आणि अनफर्टिलायझेशन जर झालं, अनफर्टिलायझड एगपासून मेल तयार होत असतात. म्हणजे हा एक सेक्स डिटर्मिनेशनचा एक टाईप आपण 12वीला स्टडी केला जातो. हा जो सेक्स डिटर्मिनेशनचा टाईप आहे ज्याला म्हटलं जातं पार्थिनोजेनेसिस या प्रोसेसमध्ये जे गॅमेट फॉर्मेशन होत असतात, हे गॅमेट फॉर्मेशन विदाऊट, ज्याला आपण म्हणतो की फर्टिलायझेशन या प्रोसेसमध्ये होतात म्हणून त्याला पार्थिनोजेनेसिस असं म्हटलं जातं. द मेन फंक्शन इज टू फर्टिलायझ एग. याचं एकच काम आहे की एगला फर्टिलाइज करणं. एग लेअर, क्वीन आणि डाईज. द मेन फंक्शन इज टू फर्टिलाइज द एग लेअर, क्वीन अँड डाईज असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे क्वीनचं फंक्शन आहे एग लेईंग, ड्रोनचं फंक्शन आहे एग फर्टिलायझेशन आणि त्याच्यानंतर या हाईव्हमध्ये सगळ्यात जास्त संख्या जर कोणाची जर असेल तर ती आहे ज्याला आपण मराठीमध्ये कामकरी माशा असं म्हणतो किंवा यालाच वर्कर्स असं म्हटलं जातं. ह्या मेनी नंबर्स आहेत. त्यांचा क्रोमोझोमल नंबर हा डिप्लॉयड आहे, म्हणजे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ह्या स्टराईल फिमेल आहेत. स्टराईल याचा अर्थ यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कपॅसिटी नाही. इन द हाईव्ह ऑफ द हनीबी इज कॉल्ड ॲज अ वर्कर. मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी आपल्याला क्वीन, ड्रोन आणि वर्कर कशा पद्धतीनं तयार होतात आणि त्यांचं स्टेटस काय आहेत, म्हणजे फर्टाईल आहेत, अनफर्टाईल आहेत, हॅप्लॉइड आहेत का डिप्लॉइड आहेत, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पुढे त्याची साईज, दे आर स्मॉलर दॅन क्वीन अँड ड्रोन. म्हणजे क्वीन आणि ड्रोनपेक्षा हे कसे आहे, त्यांची साईज ही कमी आहे. त्यांच्यानंतर सोशल बिहेवियरचं दुसरं एक्झाम्पल आहे ॲड्स. ॲड्स आर ऑल्सो सोशल इन्सेक्ट. द एक्झिबिट सोशॅलिटी इन टर्म्स ऑफ कोऑपरेशन. एकमेकाच्या मदतीनं ही सोशॅलिटी ते काय करत असतात, मेंटेन करत असतात, ज्याला समूहाने राहणारे प्राणी असे आपण म्हणतो. डिव्हिजन ऑफ लेबर असतं यांच्यामध्येही, लिव्हिंग टुगेदर इन अ कॉलनी. ॲड्स ऑल्सो शोज
पॉलिमॉर्फिझम यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा असतो, त्यामुळे याला पॉलिमॉर्फिक इन नेचर असं म्हटलं जातं. दे आर ऑल्सो मोस्ट ऑर्गनायझ्ड सोशल ॲनिमल्स असंही म्हटलं जातं. जशा पद्धतीनं हनीबीचं एक्झाम्पल आहे तशाच पद्धतीनं अँडचं सुद्धा हे एक्झाम्पल आहे. देअर कॉलनी कंटेन्स थाउजंड्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स लाईक दॅट ऑफ हनीबीज. म्हणजेच त्यांच्या कॉलनीमध्ये थाउजंड्स ऑफ काय असू शकतात, ॲनिमल्स असू शकतात. आता या कॉलनीमध्ये कोण असतं, कॉलनी कन्सिस्ट ऑफ क्वीन आहे, ड्रोन आहे, वर्कर आहे, लार्वी आहे आणि प्युपी आहे. पहा, क्वीन, ड्रोन, वर्कर, लार्वी. लार्वी म्हणजे इमॅच्युअर फॉर्म आणि त्याच्यानंतर प्युपा. लार्वी ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतो ज्याला प्युपा असं म्हटलं जातं. एव्हरी इंडिव्हिज्युअल्स ऑफ कॉलनी हॅज अ व्हेरी स्पेशलाइज्ड फंक्शन. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला इथं एक स्पेसिफिक फंक्शन प्ले करायचं असतं. दे आर मोर दॅन 12,000 ऑफ स्पेसीज ऑफ अँड्स. म्हणजे आत्ता या आपण डायव्हर्सिटीमध्ये ज्या अँडचे जे स्पेसीज आहेत ह्या 12,000 आहेत. दे आर फाउंड इन द कोल्ड अँड वॉर्म प्लेसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगाच्या पाठीवर कुठेही जिथं कोल्ड आणि वॉर्म प्लेसेस आहेत इथं या अँडचा समूह आपल्याला पाहायला मिळत असतो. दे कॅन बी हेल्पफुल ऑर हार्मफुल डिपेंडिंग अपॉन द सर्कमस्टान्सेस. म्हणजेच इतर प्राण्यांना त्यांचा इजा ही कशावरती डिपेंड असते किंवा मदत ही कशावरती डिपेंड असते, येणाऱ्या सर्कमस्टन्सेस म्हणजे जे काही अनुभव येतील त्याच्यावरती हे डिपेंड असतं किंवा जे काही क्लायमॅटिक कंडिशन येईल त्याच्यावरती डिपेंड राहत असतं. त्याच्यानंतर त्याचे इम्पॉर्टन्स दिलेले आहेत. अँड्स आर हेल्पफुल इन अ मेनी वेज. फॉर इन्स्टन्स अँड्स नेस्ट अलाव एअर टू गेट इन टू द सॉईल. हे जे नेस्ट असतं ॲड्सने तयार केलेलं, ज्याला आपण मुंग्यांचं वारूळ असंही म्हणतो, की ज्याच्यामध्ये काय होत असतं की एरिएशनची प्रोसेस चांगल्या पद्धतीनं होत असते, ज्याला आपण म्हणू शकतो की परफोरेशन असंही म्हटलं जातं याला. सम अँड्स ईट हार्मफुल इन्सेक्ट. या अँडचं जे काही फूड आहे हे काय आहे, इन्सेक्ट आहे. त्यामुळं जे काही बायोडायव्हर्सिटीला घातक असणारे जे काही हार्मफुल इन्सेक्ट आहेत त्यांना खाऊन टाकण्याचं काम करतात. त्यामुळे इतर प्राण्यांना यांच्यापासून नुकसान नाही. प्लांट्स इटिंग अँड्स आर हेल्पिंग इन अ डिकम्पोजिंग आणि रिसायकलिंग ऑफ मटेरियल. जे काही अँड्स ज्या प्लांट साप खात असतात ज्याचा उपयोग कशासाठी होत असतो, डिकम्पोजिंग आणि रिसायकलिंग ऑफ मटेरियल्स. म्हणजे प्लांटचा जो काही प्लांट हे लिव्हिंग आहे, जेव्हा ते डिके होतं तेव्हा हे डिकम्पोज होतं लिव्हिंग मॅटर असल्यामुळं. तर ह्याला डिकम्पोज करणं आणि त्याच्यानंतर याची रिसायकलिंग प्रोसेसमध्ये मदत करण्याचं काम हे हँड्स करत असतात, कारण या अशा पद्धतीच्या प्रॉडक्टला ते खाऊन टाकण्याचं काम करत असतात. दे ऑल्सो कंझ्युम ऑर युटिलाइज अनवॉन्टेड प्लांट्स. त्याच्यासोबत नको असलेले किंवा ज्याच्यामुळं इतरांना त्रास आहे असे जे काही प्लांट्स आहेत यांनासुद्धा कंझ्युम करण्याचं काम आणि त्याचा वापर करण्याचं काम हे अँड्स करत असतात. सम अँड्स आर ऑल्सो हेल्पड इन अ स्प्रेडिंग ऑफ सीड्स. काही अँड्स पॉलिनेशन प्रोसेसमध्ये मदत करत असतात, ज्याला म्हटलं जातं स्प्रेडिंग ऑफ सीड्स. जशा पद्धतीनं आपण अँड्सचे हेल्पफुल नेचर पाहिलेलं आहे तशाच पद्धतीनं हनीबीचं सुद्धा आपल्याला काय मिळत असतात. एपिकल्चर या टॉपिकमध्ये पूर्णपणे आपण स्टडी केलेलं आहे. एपिकल्चरमध्ये हनीबीचं जे काही हाईव्ज आहेत या हनीबीमुळं आपल्याला जे प्रॉडक्ट आहेत ह्युमन बिईंगसाठी, ज्याच्यामध्ये हनी हा मेन प्रॉडक्ट जरी असला तरी त्याच्या बाय प्रॉडक्टपासून आपल्याला एक प्रकारचं फर्टिलायझेशन क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी जे काही फर्टिलायझर लागत असतं हे फर्टिलायझरसुद्धा याच्यापासून मिळत असतं, फर्टिलायझर मिळत असतं. त्याच्याचसोबत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गम्स तयार केले जातात. जे अशा पद्धतीनं आपल्याला हनीबीच्या सोशल बिहेवियरचे इम्पॉर्टन्स आपल्याला लिहिता येतील. की इथं आपला पहिला जो युनिट आहे ज्याला इथॉलॉजी आणि इथॉलॉजी हा जो पॉईंट आहे हा संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड इथॉलॉजीचा टॉपिक स्टार्ट करूया.